चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावरान पद्धतीने बनवलेली चिकनची रस्सा भाजी। झणझणीत अशी चिकनची रस्सा भाजी बनवायला अगदी सोपी आणि खायला खूपच मजेदार लागते। गावाकडे आपली आई आजी ज्या गावरान पद्धतीने चिकनची भाजी बनवतात अगदी त्याच पद्धतीने आपण ही भाजी बनवली आहे। चला तर पाहूया। मंडळी, आजची चिकनची रस्सा भाजी आज आपण 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहोत। यासाठी इथे मी 1.5 किलो चिकन घेतले आहे। चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व मीठ व हळद लावून बाजूला ठेवले। 7 ते 8 लोकांची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी मोठी वाटी खोबरे बारीक कापून घेतले। यामध्ये थोडे तेल घातले। खोबरे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। खोबरे परतून झाले की बाजूला काढून ठेवले। यामध्ये बारीक कापलेला कांदा घातला। इथे मी 3 मोठे कांदे बारीक कापून घेतले, ते यामध्ये घातले। यामध्ये थोडे तेल घालून कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की बाजूला काढून ठेवायचा। त्याचबरोबर यामध्ये मी 2 ते 3 चमचे धने घेतले। थोडे तेल घालून धने भाजून घ्यायचे। चिकनच्या भाजीला आणखी चव येण्यासाठी इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतले। तीळ आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे। त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या। 1.5 इंच अद्रक घेतले व 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। थोडे तेल घालून अगदी 1 ते 2 मिनिटे हे साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे। सर्व मसाले भाजून झाले की थंड करून घ्यायचे। थंड झालेल्या मसाल्यामध्ये थोड्या कोथिंबीरच्या काड्या व थोडी कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर भाजून घेतलेले सर्व पदार्थ पाट्यावर किंवा मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे। आजची चिकनची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवले। त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। इथे आपण लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी इलायची, तमालपत्र असे थोडे खडे मसाले घेतले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे। त्याचबरोबर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले वाटण घालायचे। यामध्ये आपण कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, त्याही यामध्ये बारीक करून घेतल्या, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। गॅसची फ्लेम कमी करून हे वाटण आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचे आहे। वाटण छान परतून घेतले की यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा घरी केलेला काळा मसाला घातला। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला। कांदा लसूण मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला घालू शकता। सर्व मसाले घातल्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्यायचे। अगदी 1 ते 2 मिनिटे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। इथे आपण 1.5 किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मीठ व हळद लावून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे। चिकन घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटे सर्व साहित्य परतून घ्यायचे आहे। मसाले चिकनमध्ये छान मुरले पाहिजे, यासाठी चिकनवर 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवायचे व पुन्हा हलवून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आपण चिकनलाही मीठ लावून ठेवले होते, त्यामुळे मीठ अगदी प्रमाणात घालायचे। मीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। सर्व साहित्य परतून झाले की यामध्ये पाणी घालायचे। यामध्ये मी कोमट पाणी घातले आहे। मंडळी, तुम्हाला जर थोडी घट्टसर भाजी हवी असेल तर यामध्ये थोडे पाणी कमी घालायचे। पाणी घातल्यानंतर अगदी कुकरच्या तळापर्यंत भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची। यामध्ये आवडीनुसार बारीक कापलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर भाजी छान एकजीव करून घ्यायची। सर्व भाजी एकजीव झाली की कुकरला झाकण लावायचे। कुकरचे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा व कुकर थंड करून घ्यायचे। कुकर थंड झाले की त्यावरील झाकण काढायचे। झाकण काढल्यानंतर भाजी पुन्हा एकजीव करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता चमचमीत अशी आपली चिकनची भाजी तयार झाली आहे। भाजीला तरीही खूप छान आली आहे। चमचमीत अशी चिकनची रस्सा भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर खाऊ शकता। गावरान पद्धतीने बनवलेली ही भाजी तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवा। कधीही या भाजीची चव विसरणार नाही, इतकी भारी लागते। या भाजीबरोबर बाजरीची भाकरी चुरून खायला तर खूपच मजा येते। मंडळी, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।